हॅलो, योगेश क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बाळासाठी अशा हेल्दी रेसिपी, ज्या की 7 रेसिपी 7 दिवसासाठी आहेत. तर त्या कशा बनवायच्या, कशाप्रकारे बाळासाठी त्या हेल्दी असणार आहेत. आता आपण जे घरगुती रेसिपी बनवतो, मार्केटचे सेरेलॅक तर असतातच, पण आपण जे घरगुती रेसिपी बनवतो त्याच्यामुळे काय होतं की बाळाच्या इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होते, बाळाचं रक्त वाढण्यासाठी मदत होते, त्याच्यानंतर बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत होते, बाळाची पचनशक्ती जी सुधारण्यासाठी मदत होते. कारण की काही पदार्थ असतात की जे बाळाला पचत नाही. आपण जे घरगुती साहित्य जे बनवून जे बाळाला रेसिपी देणार आहोत त्याने बाळाचं वजन वाढण्यासाठी आणि बाळाची पचन व्यवस्था राहण्यासाठी मदत होते. आणि बाळासाठी एक हेल्दी अशी रेसिपी असते ज्याने बाळाच्या शारीरिक वाढीसाठी पण गरजेचं असतं. कारण की काही गोष्टी असतात की बाळाला त्याच्या प्रोटीन्स असतात, काही मिनरल्स असतात, काही त्यासाठी पोषण तत्व भेटायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण ह्या हेल्दी अशा रेसिपी बघणार आहोत. चला तर बिलकुल वेळ न गमावता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण हाफ अशी केळी घेणार आहोत ह्या रेसिपीसाठी आणि पेन खजूर म्हणजेच डेट्स घेणार आहोत. केळीमध्ये पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं, खनिजे असतं, जे की आणखीन कार्बोहायड्रेट्स असतात, ज्याच्यामुळे तुमच्या बाळाला ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते आणि बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत होते. अंजीरमुळे तुमच्या बाळाला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत भेटते. त्याच्यानंतर पेन खजूरमुळे तुमच्या बाळाच्या पचनसंस्थेसाठी पण मदत भेटते आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं. त्याच्यानंतर पचनसंस्था ही व्यवस्थित करण्यासाठी मदत भेटते आणि तुमच्या बाळाचं HP म्हणजे रक्त वाढण्यासाठी सुद्धा मदत भेटते. आणि याच्यामुळे आता हे छान आपण पाणी टाकून त्याला शिजवून घेणार आहोत. तुम्ही ह्याऐवजी दूध टाकून सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण मी शक्यतो पाणीच यूज करत आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटात हे छान शिजून जातं, मऊसूद होऊन जातं. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. एकदम अशी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे की झटपट होते आणि तुम्हाला जास्त पटकन अशी रेसिपी होते. म्हणजे तुमच्या बाळासाठी तुम्ही पटकन अशी रेसिपी बनवून त्याला खायला देऊ शकता, तिला खायला देऊ शकता. हेल्दी अशी रेसिपी आहे. आपण बनवणार आहोत रव्याचा शिरा. त्यासाठी आपण गूळ किंवा साखर वापरत नाही आहोत. आपण गोड येण्यासाठी, चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये डेट्स वापरत आहोत आणि बनाना वापरत आहोत, म्हणजे केळी आणि पेन खजूर वापरत आहोत. ते आपण छान शिजवून घेणार आहोत. पेन खजूर जर आपण डायरेक्ट घेतले तर ते मिक्स होत नाही आणि मिक्सरमध्ये बारीक होत नाही. त्याच्यामुळे आपण पेन खजूर आहेत आणि केळी आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत शिजवून. पेन खजूरमुळे काय होतं, HB वाढण्यासाठी मदत होते आणि केळीमुळे बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं त्याच्यामुळे. आता आपण रवा छान आपण भाजून घेणार आहोत, तूप टाकून घेणार आहोत. आणि आपण रवा छान भाजून घेतलेला आहे, ऑलरेडी मी भाजून घेतलेला असतो. त्याच्यामुळे मी डायरेक्टली तुपामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये रवा हा मिक्स करून घेणार आहोत. विलायची पावडर आणि रवा हे मिक्स करून आणि आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण बारीक केलं होतं पेन खजूर आणि केळीचं, ते आपण आता रव्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान एकजीव करून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गाईचं दूध सुद्धा टाकू शकता, पण मी फक्त पाणी घेतलेलं आहे. आणि आता काय होणार आहे, हे मिक्स करायला थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे, तर आपण हळूहळू त्याला छान एकजीव करून घेणार आहोत आणि ते मिक्स होऊन जातं. बघू शकता तुम्ही असं छान असं एकजीव झालेलं आहे. ही रेसिपी रेडी झालेली आहे. हेल्दी अशी रेसिपी आहे आणि हे बाळ छान आवडीने खातं.
आता आपण बनवणार आहोत फिग म्हणजे अंजीरची रेसिपी. ही बाळासाठी खूप हेल्दी असते. याने बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत भेटते. आता हे अंजीर आपण छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर ती कापून घेणार आहोत. बघू शकता स्वच्छ धुवून आणि आपण कापून घेतलाय आणि त्याच्या आतला जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत. त्याच्या आतला जो गर आहे तो आपण काढून घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं गाईचं दूध आहे ते टाकायचं आहे. लक्षात राहू द्या, असू द्या, बाळासाठी आपण गाईचं दूध वापरतो आणि थोडंसं पाणी हे करणार आहोत आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. ही अशी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तयार आहे आपली फिगची रेसिपी म्हणजेच अंजीरची हेल्दी अशी रेसिपी. आपण बघणार आहोत खिचडी, पण ही खिचडी हेल्दी असणार आहे. ह्यामध्ये आपण पालक मिक्स करणार आहोत. राईस घेतलेला आहे सर्वप्रथम आणि मुगाची डाळ. हे छान 2 पाण्याने आपण वॉश करून घेतलेलं आहे. बघू शकता. त्यानंतर आपण पालक घेतलेले आहे. पालक छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण बटाटा घेतलेला आहे, अर्धा बटाटा घेतलेला आहे. बटाटामध्ये स्टार्च असतं जे की बाळाचं वजन वाढवण्यासाठी मदत होतं आणि स्पिनॅच म्हणजेच पालकमध्ये आयर्न असतं जे की हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी मदत भेटते. आता आपण ह्या बटाट्याचे काप करून घेणार आहोत बारीक असे, म्हणजे ते लवकर उकडण्यासाठी मदत होती, शिजण्यासाठी मदत होईल. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. छान बघू शकता, छान असं शिजलेला आहे आपला भात. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. तुमचं बाळ जर थोडं मोठं असेल तर तुम्ही भात मिक्सरमध्ये न काढता तो फक्त छान असं शिजवून, आणखीन शिजवून जर तसंच फोडणी दिली तरी चालतो. आता हे मी मिक्सरमधून काढले आहे. आपण कढईमध्ये थोडंसं तूप घेणार आहोत जे की गाईचं तूप आहे. आपण लहान बाळासाठी गाईचंच तूप वापरतो. ह्यामध्ये जिरे पावडर, ओवा पावडर, थोडीशी हळद तुमच्या बाळाची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते. आता हे जे मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं आहे ते आपण मिश्रणमध्ये छान करून परतून घेणार आहोत. छान असं हे 5 मिनटं तरी आपण छान शिजून घेणार आहोत. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहोत. मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं असतं आपल्याला बाळांसाठी. तयार आहे आपली पालक खिचडी विथ बटाटा, हेल्दी अशी रेसिपी. आपण बघणार आहोत बाळासाठी हेल्दी अशी रेसिपी. आपण चिकू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. चिकूने अंजीर. चिकूमध्ये विटॅमिन के आणि कॅल्शियम असल्यामुळे जे की बाळाच्या हाडाच्या मजबूतीसाठी गरजेचं असतं आणि तसंच विटॅमिन A, C पण असतं, B6 असतं. तसंच अंजीरमध्ये सुद्धा विटॅमिन A, C असतं जे की बाळाच्या शारीरिक वाढीसाठी खूप गरजेचे आहे.
आता आपण हे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपण आता त्याच्या बारीक अशा फोडी करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि आपण जे काप केलेलं आहे अंजीर फिगचे आणि मी पेंड खजूर सुद्धा घेतलेला आहे, ते छान आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत एक 4 ते 5 मिनिटं. बघू शकता तुम्ही छान असे शिजले गेलेले आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण जे मखाना ओट्सचं जे सेरेलॅक आहे, होममेड सेरेलॅक, ते आपण 2 ते 3 स्पून घेतलेला आहे आणि आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे. मला थोडीशी घट्ट वाटत आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. जर घट्ट आवडत असेल, म्हणजे तुमचं बाळ पचन करू शकत असेल, तर तुम्ही तसं दिलं तरी सुद्धा चालतं. तयार आहे आपली रेसिपी, हेल्दी अशी रेसिपी, जी की बाळाच्या शारीरिक वाढीसाठी खूप गरजेची आहे, बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी, बाळाच्या वाढीसाठी, वजनासाठी हेल्दी अशी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आता आपण छान हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत. यासाठी मी पेंड खजूर वापरलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, मी माझ्या रेसिपीमध्ये मी गोड बिलकुल वापरत नाही, शुगर बिलकुल वापरत नाही ना, मी जॅगरी वापरत, म्हणजे गोड पावडर पण नाही वापरत. लहान बाळासाठी गोड आणि बिलकुल वापरू नये. आता आपण ते छान पेंड खजूर शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण छान आपले गव्हाचं पीठ हे तुपामध्ये भाजून घेणार आहोत मंद आचेवर. छान असं हे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. छान थोडं तूप टाकून आपण भाजून घेणार आहोत. छान असं हे परतून घेणार आहोत. हळूहळू तूप सोडून घेणार आहोत आणि छान आपल्याला मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता मी थोडं तूप सोडत आहे, त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेला आपल्या गव्हाच्या पिठाचा. छान आणखीन थोडंसं तूप आणखीन सोडलेलं आहे. बघू शकता छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि त्याचा स्मेलही छान येत आहे. छान असा सोनेरी आपलं शिजत आहे तोपर्यंत पेंड खजूर बारीक मिक्सरमा आपण. आता तुम्ही बघू शकता परफेक्ट असा कलर भेटलेला आहे, छान परतला गेलेला आहे. तोपर्यंत आपले पेंड खजूर पॅनमध्ये शिजत आहेत, पातेल्यामध्ये शिजत आहे. आता तुम्ही बघू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, याचा वरचा जो फेस आहे तो मी काढून घेणार आहे. आता मी परत एकदा परतून घेणार आहे आणि आता आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता आपल्या मिश्रणमध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम असं पटकन आपल्याला आता चमच्याच्या मदतीने मिक्स करायचं आहे, नाहीतर त्याच्या गोठळ्या होतील. आणि आता आपण पाणी टाकणार आहोत. तुम्ही ह्यामध्ये गाईचं दूध सुद्धा थोडंसं प्रमाणात टाकू शकता, पण मी गाईचं दूध सध्याच तरी वापरत नाही आहे, मी फक्त पाणीच वापरत आहे. बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही त्याचा आणि आपली अशी छान एक स्ट्यू करून घ्यायचं आहे. त्याच्या गोठळ्या बिलकुल होता कामा नये. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत विलायची पावडर. त्याच्यामुळे छान टेस्ट येते आपले रव्याचा शिरा किंवा रव्याची खीर.
कारण की आपण हे पातळ केलं आहे म्हणजे आपण रव्याची खीर म्हणू शकतो. थोडंसं घट्ट झालं तर म्हणजे ते रव्याचा शिरा. एक हेल्दी अशी रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही आपली रेसिपी रेडी झालेली आहे. हेल्दी अशी तुमच्या बाळाच्या वाढीसाठी वजनासाठी एकदम उपयुक्त अशी रेसिपी आहे, जे तुमच्या बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत करतं, बाळाच्या शारीरिक ग्रोथसाठी सुद्धा मदत करतं. आपण आता बाळासाठी मखाना पावडरपासून आणखीन काय रेसिपी बनवता येईल तेच बघणार आहोत. यासाठी मी मखाना पावडर आणि त्याच्यामध्ये मी ही रेसिपी होम सेरेलॅक आहे हे मखाना पावडर यूज केलेले, त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनवर टाकून देणारच आहे. आता आपण हे 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता केळी घेणार आहोत. केळीमध्ये पोटॅशियम असतं आणि त्याच्यानंतर बाळाच्या वजन वाढीसाठी खूप उपयुक्त असतं. बाळाच्या शारीरिक वाढीसाठी सुद्धा आणि बाळाच्या वजन साठी सुद्धा खूप गरजेचे असते. आता तर केळीचे आपण काप करून घेणार आहोत. बघू शकता केळीचे आपण असे काप करून घेतलेला आहे आणि आपण मिक्सरवर फिरून घेतलेलं आणि हे मी पेंड खजूर आहे जे की मी शिजवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये, ते आपण त्या मिश्रणमध्ये आता टाकून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत. बघू शकतात आपलं वाटण रेडी झालेले आहे. एकदम अशी हेल्दी आणि सोपी अशी रेसिपी आहे. बघू शकतात आपली छान मखाना केळीची रेसिपी रेडी झालेली आहे. एकदम हेल्दी आणि झटपट होणारी आहे.